महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे. त्यापैकीच ही एक. तारा. महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी विविध कथा सांगत असताना मध्येच रामायणातील स्त्री पात्र कसे, हा प्रश्न आपल्या मनात नक्कीच आला असणार, होय ना? त्याचं कारण असं आहे की वनपर्वात युधिष्ठिर स्वतःच्या दुर्भाग्याबद्दल विलाप करतो. त्यावेळी त्याची समजूत काढण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी त्याला रामकथा ऐकवली. ही रामकथा सांगत असताना या कथेत साहजिकच सीता, कैकेयी, तारा आणि मंदोदरी या 4 स्त्रियांचा प्रामुख्यानं उल्लेख आढळतो. तो असा. तारा. किष्किंधेची महाराणी तारा. सीतेला शोधायला निघालेल्या रामाला जटायूने फक्त दक्षिणेकडे जाण्याचा संकेत दिला. वाटेत राक्षस कबंधाला शापमुक्त केल्यानंतर त्याने रामाला सुग्रीवाची मदत घेण्याचा सल्ला दिला. समदुःखी सुग्रीवाची आपल्याला निश्चित मदत होईल हे जाणून रामाने सुग्रीवाला वानरांच्या सम्राट पदाचा अभिषेक केला. रामाच्या मदतीच्या जोरावर सुग्रीवाने वालीला युद्धाचे आमंत्रण दिले. वालीला युद्धापासून परावृत्त करीत त्याची पत्नी तारा म्हणाली, हे नाथ, आत्तापर्यंत आपणास भिणारा सुग्रीव ज्या अर्थी युद्धाकरिता आला आहे त्या अर्थी त्याला कोणीतरी बलवान सहाय्यक मिळालेला आहे. अतएव आपण युद्धावर जाऊ नये, दगाफटका होण्याचा संभव आहे. तारापती वाली तिला म्हणाला, हे प्रिये, सर्व पक्ष्यांची भाषा तू जाणतेस, तू बुद्धिमानही आहेस. तेव्हा विचार करून सांग की माझा नाममात्र असलेला बंधू कोणाच्या आधारावर वल्गना करीत आहे? त्या विदुषी स्त्रीने थोडा वेळ विचार केला व सांगितले, अत्यंत पराक्रमी असे दशरथाचे 2 पुत्र त्याचे सहाय्य करीत आहेत. रामाच्या पत्नीचे कोणीतरी अपहरण केलेले आहे. त्यामुळे त्याने सुग्रीवाची मदत घेतलेली असून तो सुग्रीवाच्या मित्राला मित्र व सुग्रीवाच्या शत्रूला शत्रू समजतो. राम तुला ठार मारण्यास सक्षम आहे. तारेने वालीच्या हिताची गोष्ट सांगितली, परंतु त्याला ती मान्य झाली नाही. ईर्षेने ग्रस्त झालेल्या त्याच्या मनात शंका निर्माण झाली की तारा मनातल्या मनात सुग्रीवाची इच्छा करीत आहे. तारेला कठोर वचने ऐकवून वाली सुग्रीवाशी युद्ध करण्यास निघाला. तो सुग्रीवाला म्हणाला, अनेकदा तू युद्धात माझ्याकडून पराभूत झालेला आहेस आणि जगण्याचा अधिक लोभ असल्याने रानोमाळ भटकत स्वतःचे प्राण वाचवीत फिरत आहेस. केवळ तू माझा भाऊ असल्यामुळे मी तुला जिवंत सोडले आहे. एवढा मरायला उतावीळ का झाला आहेस? सुग्रीवाने त्याला म्हटले, तू माझे राज्य हरण केले आहेस. एवढेच नव्हे तर मी जिवंत असताना माझ्या पत्नीलाही तू स्वतःच्या ताब्यात ठेवले आहेस. अशा अवस्थेत माझ्या जिवंत राहण्याचे सामर्थ्य कुठून येणार? त्यामुळे मी मरायलाच येथे आलो आहे. सुग्रीव व वालीचे युद्ध सुरू असताना रामाने वालीला लक्ष बनवून आपले धनुष्य खेचले व त्याचा वध केला. वालीच्या मृत्यूनंतर तारेने खूप शोक केला. वालीच्या मृत्यूनंतर अनाथ झालेली किष्किंधापुरी आणि चंद्रमुखी तारा सुग्रीवाला प्राप्त झाली. बराच काळ लोटला, परंतु तारा व रुमा यांच्याबरोबर कामभोगात गर्क झालेल्या सुग्रीवाकडून काहीच निरोप न आल्यामुळे क्रुद्ध झालेल्या रामाने त्याचा समाचार घेण्यासाठी लक्ष्मणाला पाठवले.
अंतःपुरात भोगविलासात मग्न झालेला सुग्रीव घाबरून पट्टर आणि तारा हीच बरोबर घेऊन लगबगीने बाहेर आला. लक्ष्मणाचे स्वागत करून त्याने त्याची समजूत काढली. मी अगोदरच सर्व दिशांना माझी माणसे रवाना केलेली आहेत. ते सर्व दिशांना शोध घेत फिरत आहेत. लवकरच आपल्याला सीतेविषयी माहिती मिळेल. हे ऐकून लक्ष्मण शांत झाला. तारेची कांती चंद्रासारखी होती असे महाभारतातील वर्णन आहे. तिचा दर्जा केवळ पट्टराणीचा नाही तर एका महत्त्वाच्या सल्लागाराचा व राजदूताचा आहे. तिचे महत्त्व जितके वालीच्या दरबारात होते तितकेच सुग्रीवाच्याही दरबारात होते. सर्व काही सामंजस्याने सोडविण्याकडे तिचा कल दिसतो. ती वालीच्या मृत्यूनंतर अंगदला राज्याभिषेक करू शकली असती, परंतु तसे न करता तिने अंगदाला सबुरीचा सल्ला दिला. त्याचबरोबर त्याला युवराज बनवून त्याचा हक्कही अबाधित राखला. पंचकन्यांपैकी एक असलेली तारा उत्तम मुत्सद्दी होती. प्रातस्मरणीय पंचकन्यांबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटते. त्या 5 जणींपैकी सीता सोडली तर एकही रूढार्थाने पतिव्रता नाही. त्यांचा एकापेक्षा जास्त पुरुषांशी शरीर संबंध आलेला आहे. सीता जरी सर्वार्थाने पतिव्रता असली तरीही तिला सुद्धा तिच्या जीवनकालातच लोकापवादास तोंड द्यावे लागले. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार. आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.